जब होए धर्म की हानि, बाढ़ी असुर अधम अभिमानी। राम सिया राम जय जय राम। तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधी सज्जन पीरा। ज्या वेळेच्या धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस जगाचा मालक अवतार घेतो। पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदास जी दिलं, तिसरं प्रमाण पहा। धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया धर्म पळीसी भक्त जना। ज्या वेळेच्या धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो। थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे। द्वापार युगाची परिस्थिती तीच आहे। कंस दंत वक्र शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला होते। कोणाला होते? पृथ्वी माता रडायला लागली। गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली। वत्स रूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे, ब्रह्मदेवा ओ ब्रह्मदेवा, या राक्षसांच्या भीतीने राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण। ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये। कीर्तनकार लोकांनी कीर्तन बंद केले, हरिपाठ बंद केला, टाळ बंद केले, पखवाज वाजवणं बंद केलं। मला हे दुःख सहन होत नाही। पापी जय भक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे, दिदला असे त्रास ऋषी मुनी सकळ न पूजिते कोणी देवा एक। राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यावेने। ब्रह्मदेवानं सांगितलं हे खातं माझ्याकडे, हे खातं कोणाकडे? भगवान विष्णूंकडे आहे। सर्व देवता एकत्रित झाले, भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूची स्तुती सुरू केली। शशंक चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्षस्थलकस्तु श्रीम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा। सप्ताह करणारी मंडळी, माझी तुम्हाला विनंती आहे, ऐका। गावामध्ये एक नंबर हलकट माणूस असेल आपल्या, प्रत्येक गावात असतातच बरं ते, जो कधी सप्त्याला रुपया देत नाही, कधी इकडे येऊन पाहत नाही। तुम्ही लोकांनी फक्त सप्ताह करणाऱ्या मंडळींनी त्याच्याकडे जायचं आणि त्याला एवढंच म्हणायचं, पाटील तुमच्यासारखा माणूस ना अख्ख्या टाकरखेडमध्ये नाही ते 5000 रुपये देऊन कॉफी पाजतो तुम्हाला। मग मला एवढं सांगायचं, आपल्याला याच तोंडाने चांगलं बोलायचं आणि याच तोंडाने काय बोलायचं? तुम्ही सर्व जाणकार मंडळी, पुढारी लोक गोड बोलतात का काम करतात? हो हा, तुम्ही बोला, मी नाही बोलत। पुढारी लोक काम करतात का गोड बोलतात? मग त्यांचा तेवढा गुण घ्या ना, तुम्ही त्यांचा तेवढा गुण घ्या ना। आता सध्या तर महाराज योजनांची बरसात चालू आहे, महापूर चालू आहे, बरोबर आहे की नाही? मला तर विशेष वाटतं महाराज, काही पक्षाचे लोक म्हणतात आम्ही 1,500चे 3,000 करू, काही पक्षाचे लोक म्हणतात की आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी करू, सगळ्यांचा सातबारा कोरा करू। काही लोक म्हणतात की आम्ही सोयाबीनला भाव देऊ, कपाशीला भाव देऊ।
ही एकाची रचना आहे. आणि काही लोक म्हणतात आमचं सरकार जर आलं तर आम्ही वक्फ बोर्डाची जेवढी काही जमीन आहे तेवढी मुस्लिमांच्या ताब्यात देऊ. आमचं सरकार जर आलं तर आम्ही रामगिरी महाराजाला पहिला अटक करू. जे हिंदुत्ववादी कीर्तनकार आहे त्यांच्या मागे लक्ष देऊ नाही का. हे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी आहे, बरोबर आहे का नाही. कोणाला काय करायचं ज्यानं त्यानं ठरवून घ्यायचं. विठाला विठाला गोड असं वर्णन केलं. अरे वर्णन जर देवाला आवडत असेल तर माणसाला का आवडू नये. वर्णन जर स्तुती जर देवाला आवडतीये तर तुम्हाला ना मला स्तुती का आवडू नये. म्हणून माणसाला माझी विनंती आहे प्रत्येकानं प्रत्येकाशी चांगलं बोला. गड्यानं साच आणि मवाळ मितोली आणि पण जसं तोंडावर बोलतात तसं माघारी तसंच बोला. काही काही नालायक असे तोंडावर एवढं गोड बोलतात 12 वाट्याच्या पोटात जाऊन राहून माघारी शेण खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे तोंडावरही तेच बोलायचं आणि माघारी सुद्धा तेच बोलायचं. प्रेम सुद्धा तोंडावरच करायचं आणि विरोध सुद्धा कुठं करायचा, तोंडावर करायचा. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. देवाचं एवढं गोड वर्णन केल्यानंतर देवाला एवढं बरं वाटलं आणि देवानं आकाशवाणी केली. आकाशाची वाणी सांगे सकळास, आकाशाची वाणी सांगे सकळास, आकाशाची वाणी सांगे सकळास, आकाशाची वाणी सांगे सकळासी कळमळ मानसी करू नका. ए बाबांनो काळजी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाय बघतो. देवताला आनंद झाला, देवता निघून गेले. पण देवाला काळजी पडली. आपण आश्वासन तर दिलं पण आता पूर्ण कसं करायचं, बरोबर आहे का नाही. बरं अवतार घे नाही असं एवढं सोपं नाही. पक्ष स्थापन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 40 आमदार नको का. एखादं युनियन स्थापन करायचं कमीत कमी 100 लोक तर जवळ पाहिजेत का नाही. सप्ताह करायचं एकटा माणूस कसं सप्ताह करलो. अहो त्याला टाळकरी लागतील, त्याला पखवाजा लागेल, चोपदार लागेल, सगळेच लागतील ना. पैसा जरी तुमचा असा गोड गैरसमज आहे पैशावाले माणसं सप्ते करू शकतात, अजिबात नाही मानायचं. पैशानं तुम्ही माईक सिस्टीम आणू शकता, पैशानं तुम्ही मंडप लावू शकता, लाइटिंग लावू शकता, कीर्तनकार गायक आणू शकता. हे जनता जनार्दन मायबा पैशाने येत. यांना तुम्हाला प्रेमच द्यावं लागेल ना. मला प्रेमाशिवाय कसं जमणार. मग सोपं नाही. लक्ष देऊन ऐका. देवाने विचार केला, आपण आश्वासन दिलं पण अवतार घेणं सोपं नाही. मग भगवंताने पहिलं कोणाकडे गेले, शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. शेष म्हणजे लक्ष्मी, म्हणजे शेष म्हणजे कोण, लक्ष्मी म्हणजे. शेषाला सांगितलं ओ ओ शेषराव अवतार घ्यायचा आपल्याला. शेषाने हात जोडले म्हणे देवा मी सर्वांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी नाही लागणार काय. अरे पण काय झालं. अबे मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो देवा. 14 वर्षाचा उपवास करावा लागला मला. अबे तुम्ही दोघं नवरा बायको टरबूज खात होते, खरबूज खात होते, सीताफळ खात होते. साधी एक सीताफळाची फोड सुद्धा तुम्ही मला दोघांनी दिली नाही. त्या इंद्रजिताला मारण्यासाठी मला 14 वर्षाचा काय करावं लागला. रामायणामध्ये खरा वनवास जर कोणाला घडला असेल तर उर्मिलेला घडलेला आहे. आणि लक्ष्मणाला सीतेला वनवास घडला. काही काही मायमावलींच्या घरी चहा प्यायला जर गेलो तर त्या सांगतात महाराज माझ्या पुरीला सीतेसारखा वनवास. हिच्या पुरीला, हिच्या पुरीच्या त्रासाला कंटाळून सासून फाशी गेला असते. आता तो काळ राहिलेला नाही महाराज.
वनवास जो घडलाय सीताई साहेबाला तिच्या चुकीमुळे घडलाय. सोन्यासारखा नवरा असताना त्या हारणीची चोळी शिवायची ही अपेक्षा सीताई साहेबाच्या अंतःकरणामध्ये झाली. आणि महिला मंडळीला सोनं किती आवडल हे तुम्हाला मला सांगता येणार. ज्या दिवशी तुम्ही बाया असाल त्या दिवशीच कळल. तसं कळणार आपल्या तिकडे एखादी म्हैस गाय पळायला लागली तिच्या गळ्यात आपण लोडणं देतो. काय देतो? लोडणंच म्हणतात ना त्याला. काय म्हणतो? लोडणं. एखाद्या मायमावली उभं करा तिला म्हणा मावशी हे 50 किलो सोन्याचं लोड नाही, बाईची मान मोडल पण जात नाही म्हणणार मी, एवढं सोनं आवडतं महाराज. आणि आता तर बाबा 80,000 रुपये तोळा झालं. आता फक्त सोनं म्हणायचं आणि पाहायचं, घ्यायचं अजिबात नाही. लक्ष देऊन ऐका.